नमस्कार मित्रांनो, आपण 5वीच्या भूगोलमधला 13वा पाठ बघत आहोत, भारत, वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती. चला तर मग सुरुवात करूया. आधी आपण वनसंपत्ती बघूया. एखाद्या प्रदेशात वृक्ष, झाडे, झुडपे, वेली, गवत इत्यादी अनेक प्रकारच्या वनस्पती नैसर्गिकरित्या वाढतात. अशा वनस्पतीच्या समूहास वने असे म्हणतात. बघा, वने म्हणजे काय दिलं आहे आपल्याला. वनात अनेक प्रकारच्या प्राण्यांचा व पक्ष्यांचा अधिवास असतो. वनांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. बघा, वनांचं महत्त्व सांगत आहे. एक, प्राण्यांचा व पक्ष्यांचा अधिवास. दुसरा, वनांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. समोर बघूया, वनांपासून अनेक प्रकारची उत्पादने मिळतात. भारतातील सुमारे 20% भूभाग वनाच्छादित आहे. सूर्यप्रकाश व पाणी यावर वनस्पतीची वाढ अवलंबून असते, हे आपल्याला माहिती आहे. तसेच मृदा, प्राकृतिक रचना व हवामान यांचाही वनस्पतीवर परिणाम होतो. हवामानानुसार वनांच्या प्रकारात फरक पडतो. बघा, हवामानानुसार वनांच्या प्रकारात फरक पडतो. रंगीत नकाशा क्रमांक 3 मध्ये भारतातील वनांचे प्रकार दाखवले आहे. भारतात वनांचे पुढील प्रकार आढळतात: सदाहरित वने, पानझडी वने, काटेरी व झुडपी वने, समुद्रकाठची वने, हिमालयातील वने. आपल्याला यात समुद्रकाठची वने महत्त्वाची आहे व हिमालयातील आणि सदाहरित वने. बघूया सदाहरित वने. सदाहरित वने सरासरी 2000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य, भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात ही वने आढळते. बघा, हे माहिती हवं आपल्याला. भरपूर सूर्यप्रकाश व जास्त पर्जन्य असलेल्या भागात सदाहरित वने आढळते. ही वने घनदाट असतात. या वनातील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. या वनातील झाडांचे लाकूड कठीण, वजनाने जड व टिकाऊ असतात. हे लक्षात ठेवा, कठीण, वजनाने जड व टिकाऊ असते. सदाहरित वनात सर्वाधिक जैवविविधता आढळते. हे महत्त्वाचं आहे. सर्वाधिक जैवविविधता कुठे आढळते? सदाहरित वनात. या वनात मोहगनी, सिसव, रबर इत्यादी वृक्ष व अनेक प्रकारच्या वेली आढळतात. सह्याद्रीच्या दक्षिण भागात, हिमालयाच्या पायथ्यालगत व पूर्व भागात ही वने आढळते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बघा, सह्याद्रीच्या दक्षिण भागात, हिमालयाच्या पायथ्यालगत व पूर्व भारतात ही वने आढळतात. नैसर्गिक रबर, लाकडी सामान, इमारती व जहाज बांधणी यासाठी या वनांचा उपयोग होतो. पानझडी वने बघूया. 1000 ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात ही वने आढळतात. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीची पाने गळतात. बघा, हे माहिती हवं आपल्याला. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीची पाने गळतात. वड, पिंपळ, साग, बांबू इत्यादी वनस्पती या वनात आढळतात. भारतात पानझडी वनाचे क्षेत्र इतर वनापेक्षा बरेच मोठे आहे. बघा, हे माहिती हवं. भारतात पानझडी वनाचे क्षेत्र इतर वनांपेक्षा बरेच मोठे आहे. सह्याद्रीचा उत्तरेचा भाग, विंध्य, सातपुडा, मैकल, छोटा नागपूर पठार, हिमालयाच्या पायथ्याकडील भाग, पूर्वांचल इत्यादी प्रदेशात ही वने आढळतात. वेताचे सामान, कागद निर्मिती, इमारत व जहाज बांधणी यासाठी या वनातील लाकडाचा उपयोग होतो. काटेरी व झुडपी वने बघूया. काटेरी व झुडपी वने दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व 500 मिमीपेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशात ही वने आढळतात. दीर्घकाळ उष्ण व कोरडा हवामान असलेल्या प्रदेशातील वनस्पतीमधील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. ते कमी होण्यासाठी वनस्पतीची पाने आकाराने लहान असते. बघा, हे सुद्धा तुम्हाला माहिती हवं. हे विचारणार नाही पेपरमध्ये, पण माहिती हवं. दीर्घकाळ उष्ण व कोरडे हवामान असलेल्या प्रदेशातील वनस्पतीमधील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. ते कमी होण्यासाठी वनस्पतीची पाने आकाराने लहान असतात व त्यावर लव असते. हे सुद्धा माहिती हवं. हा वेगळा शब्द आहे. त्याच्या पानावर व फांद्यांवर काटे असतात. काही वनस्पतीची खोडे मांसल असतात. या वनस्पतीतील झाडांची मुळे जमिनीत खोलवर जातात. खेर, बाभूळ, खेजडी, कोरफड, खायपाड इत्यादी वनस्पती येथे आढळते. भारतीय पठारावरील पर्जन्य छायाचा प्रदेश राजस्थान, सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही वने प्रामुख्याने आढळते. यातील वनस्पतीचा इंधनासाठी व औषधांसाठी उपयोग होतो. समुद्रकाठची वने बघूया. हे खूप महत्त्वाचं, यावर प्रश्न विचारले जाते. किनाऱ्यालगत दलदलीच्या भागात, खाड्यांच्या व खाजणांच्या भागात क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. हे महत्त्वाचं, लक्ष देऊन बघा. अशा ठिकाणी ही वने आढळते. हे खूप महत्त्वाचं आहे. या वनातील वनस्पतींना खारफुटी असे म्हणतात. बघा, खारफुटी वनस्पती कशाला म्हणतात? तर किनाऱ्यालगत दलदलीच्या भागात, खाड्यांच्या व खाजणांच्या भागात क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. अशा ठिकाणी ही वने आढळतात. या वनातील वनस्पतींना खारफुटी असे म्हणतात.
सुंदरबनमध्ये आढळणारी सुंदरी ही वनस्पती सुद्धा खारफुटीचाच एक प्रकार आहे, हे लक्षात राहू दे. हे विचारलं आहे. सुंदरबनमध्ये आढळणारी सुंदरी ही वनस्पती सुद्धा खारफुटीचाच एक प्रकार आहे. खारफुटी वनस्पतीचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असते, हे सुद्धा लक्षात राहू द्या. वनस्पतींची मुळे जमिनीच्या बाहेर आलेली असते, हे वैशिष्ट्य आहे. वनस्पतीची मुळे जमिनीच्या बाहेर आलेली असते. मुळांद्वारे खारफुटी वनस्पती श्वसनाचे कार्य करतात. हे काही महत्त्वाची माहिती आहे बघा, नवीन आहे म्हणून हे आपल्याला महत्त्वाचं बनते. मुळांद्वारे खारफुटी वनस्पती श्वसनाचे कार्य करतात. या वनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते, हे पण महत्त्वाचं आहे. किनारी प्रदेशात व भारतीय बेटांच्या किनाऱ्यालगत कमी अधिक प्रमाणात ही वने आढळते. ही वने कुठे आढळते बघा, किनारी प्रदेशात व भारतीय बेटाच्या किनाऱ्यालगत. इंधनासाठी व होळ्या तयार करण्यासाठी या वनातील लाकडांचा वापर केला जातो. हिमालयातील वने बघूया. हिमालयामध्ये उंचीनुसार वेगवेगळ्या प्रकारची वने आढळतात. त्याचप्रमाणे वनस्पती प्रकारही बदलतात. अति उंचीवरील बर्फाच्छादित भागातील बर्फ वितळल्यावर विविध फुलझाडे उगवतात. बघा, अति उंचीवरील बर्फाच्छादित भागातील बर्फ वितळल्यावर विविध फुलझाडे उगवतात. या वनस्पती आकाराने लहान असतात. त्यांचा जीवनक्रम केवळ 1-2 महिन्यांचा असतो. यापेक्षा कमी उंचीवरील भागात पाईन, देवदार, फर असे वृक्ष असलेली सूचीपर्णी वने आढळतात. हे महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी. हिमालयाच्या पायथ्यालगत मिश्र वने आढळतात. यामध्ये प्रामुख्याने सूचीपर्णी व पानझडी वनांतील वृक्ष आढळतात. साल वृक्षाचे प्रमाण या भागात जास्त असते. वन असलेल्या क्षेत्रातील वातावरण आल्हाददायक व उत्साहवर्धक असते. बघा, वनांबद्दल माहिती हवं आपल्याला. वन असलेल्या क्षेत्रातील वातावरण आल्हाददायक व उत्साहवर्धक असते. याच कारणाने निसर्गाच्या ओढीने अनेक वेळा आपण वनक्षेत्र असलेल्या प्रदेशास पर्यटक म्हणून भेट देतो. भारतातील हिमालय पर्वतरांगातील व्हॅली ऑफ फ्लावर्स, दक्षिण भारतातील सायलेंट व्हॅली, हे महत्त्वाचं आहे बघा, जोड्या लावामध्ये विचारले जाते. वेगवेगळी राष्ट्रीय उद्याने ही सर्व रमणीय ठिकाणे पर्यटकांचे आकर्षक बनली आहेत. वनांमुळे पर्यटन व्यवसायात चालना मिळते. अनेक देशी विदेशी पर्यटक वनसंपदा असलेल्या क्षेत्रास भेटी देतात. खारफुटीसारख्या वनस्पतीमुळे किनारी प्रदेशाचा वेगवान लाटापासून बचाव होतो, हे खूप महत्त्वाचं आहे बघा. खारफुटीसारख्या वनस्पतीमुळे किनारी प्रदेशाचा वेगवान लाटापासून बचाव होतो. वनाच्छादित क्षेत्रामुळे भूजल पातळीचा योग्य प्रकारे समतोल राखला जातो. वनाच्छादित क्षेत्रामुळे भूजल पातळीचा योग्य प्रकारे समतोल राखला जातो. वनांनी व्याप्त क्षेत्रात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक व सूक्ष्मजीव वास्तव्याला असतात. त्यांच्यासाठी वनक्षेत्र हे सुरक्षित निवारा असते. या सर्व बाबीमुळे वनप्रदेश नैसर्गिक पर्यावरणाचे व जैविक समूहाचे उत्तम उदाहरण आहे. आपण प्राणी संपत्ती बघूया. भारतीय वनात अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी आढळतात. ती आपली प्राणी संपत्ती होय. हिमालय पर्वतीय क्षेत्रात कस्तुरी मृग, स्नो लेपर्ड, अस्वले, लाल पांडा इत्यादी प्राणी व पर्वतीय गरुड प्रामुख्याने दिसून येतात. जंगली गाढवे, काडवीट, लांडगे, खोकड इत्यादी प्राणी शुष्क व काटेरी वनात असतात. शेकरूखार हा सह्याद्री वनक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. हे बघा, हे महत्त्वाचं आहे. शेकरूखार हा सह्याद्री वनक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. गुजरातमध्ये गीरच्या वनात आशियाई सिंह आढळतात. हे खूप महत्त्वाचं आहे, माहीतच हवं. गुजरातमध्ये गीरच्या वनात आशियाई सिंह आढळतात. महाराष्ट्रातील पानझडी वनाच्या क्षेत्रात गवा हा प्राणी आढळतो. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, जोड्या लावामध्ये विचारले जाते. ओसाड गवताळ भागात माळढोक पक्षी आढळतो. प्रदेश आणि पक्षी दिले जाऊ शकते जोड्या लावामध्ये. नीलगाय ही भारतीय द्वीपकल्पात मध्यम पावसाच्या क्षेत्रात दिसून येते. बघा, आसाममध्ये एक शिंगी गेंडा आढळतो, हे माहिती हवं. सुंदरबन व पानझडीच्या वनात पट्टेदार वाघ आढळतो. तरस, रानडुक्कर, सांबर, कोल्हा, बिबट्या, हरिण, ढोल इत्यादी प्राणी वेगवेगळ्या वनात आढळतात. मोर, खंड्या, रंगीबेरंगी पोपट, कोतवाल, दयाळ इत्यादी पक्षी सुद्धा वनात आढळते. सरोवरे, नद्या व सागरात अनेक प्रकारची कासवे, जलचर प्राणी, मगरी आढळतात. मोठी सागरी कासवे चिल्का सरोवराच्या परिसरात येतात. हे खूप महत्त्वाचे आहे. चिल्का सरोवर, मोठी सागरी कासवे चिल्का सरोवराच्या परिसरात येतात. हे खूप महत्त्वाचं, लक्षात द्या. वने व प्राणी एकमेकावर अवलंबून असतात. वन्य प्राण्यांच्या अधिवासामुळे वनांच्या तोडीला आळा बसतो. बघा, हे एक महत्त्वाचं आहे. वन्य प्राण्यांच्या अधिवासामुळे वनांच्या तोडीला आळा बसतो. विविध प्राणी, पक्षी व कीटकांद्वारे अनेक वनस्पतीचा बीज प्रसार होतो. त्यामुळे वनांची वृद्धी होते. हे वनांचं महत्त्व काय असं देऊ शकते, तर हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, विविध प्राणी, पक्षी, कीटकांद्वारे अनेक वनस्पतीचा बीज प्रसार होतो व त्यामुळे वनांची वृद्धी होतो. एखाद्या प्रदेशातील वनक्षेत्र कमी होऊ लागले
की तेथील वन्य प्राण्यांना स्थलांतर करावे लागतात किंवा ते नष्ट होतात. बघा, नष्ट का होतात? तर एखाद्या प्रदेशातील वनक्षेत्र कमी होऊ लागले की तेथील वन्य प्राण्यांना स्थलांतरित किंवा नष्ट होतात, स्थलांतरित करावे लागतात किंवा नष्ट होतात. ज्या प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्या संवर्धनावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. वाघ प्रकल्प हे एक उत्तम उदाहरण आहे. प्रत्येकाने वन व प्राणी संपत्तीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवा. जगा व जगू द्या हा मंत्र मानवाने सर्व सजीवांच्या बाबतीत अंगीकारणे आवश्यक आहे. पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी, प्रदूषण रोखण्यासाठी, जैविक विविधता जोपासण्यासाठी वने व प्राण्यांचे रक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. बघा, प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन होणे आवश्यक का आहे? कारण पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी, प्रदूषण रोखण्यासाठी, जैविक विविधता जोपासण्यासाठी वने व प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन होणे आवश्यक आहे. हे आपल्याला माहिती हवं. भूगोलमध्ये असे सोपे सोपे प्रश्न विचारतात आणि आपण त्यावर दुर्लक्ष करतो, म्हणून हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. सुंदरवनात आढळणारी सुंदरी ही वनस्पती रिकामी जागा प्रकारची आहे. कोणत्या? खारफुटी. बघा, हे महत्त्वाचं आहे. सुंदरवनात आढळणारी सुंदरी ही वनस्पती खारफुटीचा प्रकार आहे. समोर बघूया. बघा, शुष्क व काटेरी वनाच्या प्रदेशात रिकामी जागा हा प्राणी आढळतो. तर कोणता? खोकड. इथे बघा, खोकड इत्यादी प्राणी शुष्क व काटेरी वनात आढळतो. हे प्रश्न आपल्याला सोपे वाटतील पण हे खूप महत्त्वाचे आहे आणि यावरूनच प्रश्न विचारले गेले आहे आपल्याला एक्झाममध्ये, म्हणून महत्त्वाचं ठरते. समोर बघूया. मग जोड्या लावा दिला आहे आपल्याला. सदाहरित वने, पानझडी वने, समुद्रकाठची वने आणि हिमालय. आपल्याला सदाहरित वने महत्त्वाची आहे. बघा, सिसो आणि समुद्रकाठची वने, सुंदरी. हे आपण प्रश्न बघूया. समुद्रकाठच्या वनांची माहिती लिहा. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. भारतातील विविध वनांमध्ये कोणकोणते प्राणी आढळते हे महत्त्वाचं नाही तेवढं. या ठिकाणी हा पाठ संपतो. 14वा पाठ बघत आहोत. भारत, खनिज संपत्ती व ऊर्जा साधने. चला तर मग बघूया. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात खनिजे व ऊर्जा साधनांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतात अनेक प्रकारच्या खनिजांचे व ऊर्जा साधनांचे साठे आहेत. भारतात मिळणाऱ्या काही महत्त्वाच्या खनिजांची आणि ऊर्जा साधनांची माहिती करून घेऊया. खनिजे बघूया. खनिजांचे धातू व अधातू खनिजे असे प्रकार पडतात. धातू खनिजे बघूया. ज्या खनिजापासून धातू तयार करता येतात त्यांना धातू खनिजे म्हणतात. लोह खनिज बघूया. भारतात उत्तम दर्जाच्या लोह खनिजाचे साठे आहेत. लोह खनिजापासून लोह व पोलादाची निर्मिती केली जाते. हे तुम्हाला उपयोग माहिती हवं. लोह व पोलादापासून विविध प्रकारची यंत्रे, शेतीची अवजारे, वाहने, घरगुती उपकरणे इत्यादी तयार करतात. पोलाद तयार करण्यासाठी लोह खनिज, चुनखडक व दगडी कोळसा आवश्यक असतो. बघा, हे उपयोग माहिती हवे तुम्हाला. पोलाद तयार करण्यासाठी लोह खनिज, चुनखडक व दगडी कोळसा आवश्यक असते. ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात लोह खनिजाचे साठे आढळतात. हे तुम्हाला लक्षात नाही राहिलं तरी चालेल. एवढं लक्षात ठेवणं कठीण आहे, म्हणून लक्षात ठेवू नका. तांबे बघूया. हा धातू भांडी, नाणी, पत्रा, दागिने तयार करण्यासाठी वापरतात. तांबे उत्तम वीज वाहक आहे. हे महत्त्वाचं आहे. तांबे उत्तम वीज वाहक आहे. हे विचारलं आहे एकदा पेपरमध्ये. त्यामुळे विजेच्या उपकरणात याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. बघा, हे तुम्हाला माहिती हवं. विजेच्या उपकरणात मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. का? कारण तांबे उत्तम वीज वाहक आहे. कारण लक्षात ठेवल्याने ते लगेच लक्षात येते. समोर बघूया. झारखंड, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्यात तांब्याचे साठे आहे. हे लक्षात ठेवा. 4च राज्य आहे म्हणून लक्षात राहील. झारखंड, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्यात तांब्याचे साठे आहे. 5 राज्य आहे. मॅग्नीज बघूया. पोलाद तयार करण्यासाठी या खनिजाचा प्रामुख्याने उपयोग होतो. बघा, हे सुद्धा लक्षात घ्या. पोलाद तयार करण्यासाठी या खनिजाचा प्रामुख्याने उपयोग होतो. बघा, एवढंही तुम्हाला पाठ करायचं नाही. एका पेजवर तुम्ही लिहून ठेवा आणि ते जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वाचा. तुम्हाला आपोआप लक्षात राहील. आपण एक्झाम देत आहोत, यात पाठ करण्याचं काहीही गरज नाही आहे आणि एवढं पाठ होणार नाही, म्हणून फक्त लिहून ठेवा आणि ते डेली वाचा. आपोआप तुम्हाला आठवण राहील. समोर बघूया. देशात मॅग्नीजचे भरपूर साठे असून त्यांचा दर्जाही उत्तम आहे. कर्नाटक, ओडिसा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गोवा या राज्यात मॅग्नीज आढळते. आपण बॉक्साईट बघूया. बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम धातू तयार होतो. हे सुद्धा माहिती हवं तुम्हाला. बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम धातू तयार होतो. हा धातू हलका व लवचिक आहे. हे वैशिष्ट्य माहिती हवं. तो गंजत नसल्याने त्याचा उपयोग भांडी, वेगवेगळी वाहने, विमाने, जहाज निर्मिती, विद्युत उपकरणे व लाकडाचा पर्याय म्हणून फर्निचर उद्योगात केला जातो. बघा,
ॲल्युमिनियमचाच वापर भांड्यासाठी का करतो? कारण बघा इथे दिला आहे, तो गंजत नसल्याने त्याचा उपयोग भांडी, वेगवेगळी वाहने, विमाने, जहाज निर्मिती, विद्युत उपकरणे व लाकडाचा पर्याय म्हणून फर्निचर उद्योगात केला जातो. भारतात बॉक्साईटचे साठे ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, झारखंड, तामिळनाडू व मध्य प्रदेश या राज्यात आहे. सोन्याबद्दल बघूया. सोने हा मौल्यवान धातू आहे. आकर्षक रंग, झळाळी, लवचिकता हे सोन्याचे गुणधर्म आहे. भारतात सोन्याचा सर्वाधिक उपयोग दागिने तयार करण्यासाठी होतो. हे सुद्धा सर्वांनाच माहिती आहे. भारतात सोन्याचा सर्वाधिक उपयोग दागिने तयार करण्यासाठी होतो. भारतातील सोन्याचे साठे मर्यादित आहे. बघा, भारतातील सोन्याचे साठे मर्यादित आहे. देशात कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यात सोन्याचे साठे आहे. हे तुम्हाला महत्त्वाचं माहिती पाहिजे. देशात कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यात सोन्याचे साठे आहे. अधातू खनिजे बघूया. ज्या खनिजापासून धातू तयार करता येत नाही त्यांना अधातू खनिजे म्हणतात. अभ्रक, जिप्सम, चुनखडक इत्यादी अधातू खनिजे आहेत. फक्त एवढंच लिहा. अभ्रक, जिप्सम, चुनखडक हे अधातू खनिजे आहे. अभ्रक बघूया. बघा, अभ्रक, भारत हा जगातील प्रमुख अभ्रक उत्पादक देश आहे. हे माहिती हवं. भारत हा जगातील प्रमुख अभ्रक उत्पादक देश आहे. भारतातील अभ्रकाचा दर्जा चांगला आहे. हे सुद्धा माहिती हवं. अभ्रकाचा उपयोग विद्युत उपकरणे, औषधे व रंग उद्योगात करतात. भारतात आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार व राजस्थान राज्यात अभ्रकाचे साठे आहे. जिप्सम बघूया. जिप्समचा उपयोग सिमेंट व रासायनिक खते तयार करण्यासाठी होतो. हे माहिती हवं. उपयोग सिमेंट आणि रासायनिक खते. राजस्थानमध्ये जिप्समचे साठे जास्त आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एक विशेष माहिती आहे म्हणून. त्याशिवाय जम्मू व काश्मीर, तमिळनाडू इत्यादी राज्यात जिप्समचे साठे आहे. समोर बघूया. चुनखडक बघायचं आहे. बांधकाम उद्योगामध्ये सिमेंट तयार करण्यासाठी व लोहखनिज शुद्ध करण्यासाठी चुनखडक वापरतात. बघा, चुनखडक कशासाठी वापरतात? लोहखनिज शुद्ध करण्यासाठी. बांधकाम उद्योगात व सिमेंटमध्ये तयार करण्यासाठी वापरतो हे सर्वांना माहिती असते, पण लोहखनिज शुद्धी करण्यासाठी वापरते हे सहसा माहिती नसते, म्हणून हे महत्त्वाचं आहे. बघा, चुनखडक बांधकाम उद्योगामध्ये सिमेंट तयार करण्यासाठी व लोहखनिज शुद्ध करण्यासाठी चुनखडक वापरतात. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक राज्यात चुनखडक साठे आढळतात. याशिवाय ॲस्बेस्टॉस, सैधव हिरे, युरेनियम, थोरियम ही उपयुक्त खनिजे भारतात आढळतात. खनिजांचे साठे मर्यादित असतात. ती सर्वत्र सहजरित्या उपलब्ध होत नाही. खनिजे वापरल्यानंतर संपतात. त्यामुळे खनिजांचा आवश्यक तेवढाच वापर केला पाहिजे. ऊर्जा साधने बघूया. ज्या साधनापासून ऊर्जा मिळवली जाते त्यांना ऊर्जा साधने म्हणतात. ऊर्जा साधनाचे पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधने असे वर्गीकरण करतात. पारंपरिक ऊर्जा साधने बघूया. मानव ऊर्जा निर्मितीसाठी ज्या ऊर्जा साधनाची वापर पूर्वीपासून करतो आहे त्यास पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. बघा, पारंपरिक ऊर्जा साधने कशाला म्हणतात? मानव ऊर्जा निर्मितीसाठी ज्या ऊर्जा साधनाचा वापर पूर्वीपासून करतो आहे त्यास पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. लाकूड, कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहे. कोळसा बघूया. प्राचीन काळी भूहालचालीमुळे वनस्पती गाडल्या गेल्या, त्यावर दाब व उष्णतेचा परिणाम होऊन त्यातील कार्बन द्रव्ये शिल्लक राहिली, त्यापासून कोळसा तयार झाला. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात कोळशाच्या खाणी आहेत. याशिवाय जम्मू काश्मीर, मेघालय, तामिळनाडू या राज्यात मध्यम व कमी प्रतीचा कोळसा सापडतो. आपण खनिज तेल व नैसर्गिक वायू बघूया. भूहालचालीमुळे दबल्या गेलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन होऊन खनिज तेल व नैसर्गिक वायूची निर्मिती होते. बघा, खनिज तेल व नैसर्गिक वायूची निर्मिती कशी होते? भूहालचालीमुळे दबल्या गेलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन होऊन खनिज तेल व नैसर्गिक वायूची निर्मिती होते. खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे जवळजवळ असतात. बघा, हे लक्षात ठेवा. खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे जवळजवळ असतात. काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायूचे साठे असतात. खनिज तेल शुद्ध करून वापरावे लागते. खनिज तेलाच्या शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या टप्प्यात मिळणारी उत्पादने आकृती क्रमांक 14.3 मध्ये दाखवली आहे. हे बघूया आकृती आपण. भारतात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन आसाम, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात होते. बघा, हे महत्त्वाचं आहे. 3च राज्य दिले आहे म्हणून महत्त्वाचं म्हणते. भारतात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन आसाम, गुजरात, महाराष्ट्र, मुंबई या राज्यात होते. याशिवाय राजस्थान, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात नवीन साठे सापडले आहे. याबद्दल काही आकृती दिली आहे ते आपण बघूया. खनिज तेल शुद्धीकरणातून मिळणारी उत्पादने बघूया. या आकृतीमध्ये बघा, डांबर मिळते,
ग्रीस, मेण, डिझेल, रॉकेल, विमानाचे इंधन, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस सुद्धा मिळते. आपण दुसरी आकृती बघूया. बघा ही आकृती, यामध्ये प्रमुख कोळसा व खनिज तेल क्षेत्र दिलं आहे. याच्यामध्ये दोनच क्षेत्र आहे जे खनिज तेलाचे आहे म्हणून महत्वाचे बनतात. इथे बघा पूर्व मध्ये हा नुरमती, लाखानी, नहारकटिया ही इंग्लिश 5 नाव आहे. तुम्ही याला नेहमी बघा. या आकृतीला लक्षात राहील, यावर प्रश्न विचारले जाते. आपण दुसरं क्षेत्र बघा. हे महत्वाचं आहे. खंबातच्या आखातामध्ये आहे मुंबई, हाय अरबी समुद्र आहे. इकडे बघा 3 हे नाव खूप महत्वाचे आहे. अंकलेश्वर, लुनेज आणि कली हे 3 महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. दोन्ही क्षेत्र आहे म्हणून महत्वाचे बनते. कोळसा क्षेत्र बघा. महाराष्ट्रामध्ये कामठी, वर्धा खोरे, गोदावरी खोरे, मोहोपल्ली, पाथरखेडा. MP मध्ये येते सुहागपूर. इथे बघा कोळसा क्षेत्र बघा. इथे झारखंड आणि छत्तीसगडचा उत्तर भाग यामध्ये दिसत आहे. तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही, एवढं आठवलं तरी खूप होऊन जाईल. झारखंड आणि छत्तीसगडचा उत्तरेकडला भाग बघा. झारखंडमध्ये काही नावं दिली आहे. झारिया, धनबाद, राणीगंज, रामगड, हजारीबाग आणि हे सिंगारोली हे खूप महत्वाचं आहे. राजमहल हे खूप महत्वाचे नाव आहे, लक्षात ठेवा. कोबा, सिहागपूर हे खूप महत्वाचे नाव आहे. तुम्ही आणि खूप कमी नाव आहे म्हणून लक्षात राहून जाईल. इकडे दार्जिलिंग आहे. फक्त हे एवढाच याच्यामधलं नाव लक्षात ठेवा. खूप सारे प्रश्न सुटतील. आपण समोर बघूया. आणि कोळसा क्षेत्रामध्ये हे नाव महत्वाचं आहे, नवेली. पारंपरिक ऊर्जा साधने बघूया. सूर्याची उष्णता, वारा, भरती ओहोटी, बायोगॅस, जैविक टाकाऊ पदार्थ या साधनापासून ऊर्जा मिळवण्याचे प्रयत्न अलीकडे केले जात आहे. या साधनांना अपारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. यापासून मिळणाऱ्या ऊर्जेस अपारंपरिक ऊर्जा असे म्हणतात. सूर्यकिरणापासून सौर ऊर्जा मिळवता येते. जैविक टाकाऊ पदार्थापासून ज्वलनशील वायू मिळवतो. वाऱ्याचा उपयोग करून विद्युत निर्मिती करता येते. सागरी लाटा व भरती ओढीचा उपयोग देखील ऊर्जा निर्मितीसाठी होऊ शकतो. भूगर्भातील उष्णतेचा ऊर्जा साधन म्हणून उपयोग होतो. बघा हे महत्वाचं आहे. भूगर्भातील उष्णतेचा ऊर्जा साधन म्हणून उपयोग होतो. सध्या अपारंपरिक ऊर्जा साधनाचा उपयोग सुरू झाला आहे. दिल्लीजवळील तिमारपूर येथे टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे. हे महत्वाचं आहे. दिल्लीजवळील तिमारपूर येथे टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प. हिमाचल प्रदेशातील मणिकरण येथे भूगर्भातील उष्णतेचा वापर करून ऊर्जा निर्मिती केली जाते. हे महत्वाचं आहे बघा. हिमाचल प्रदेशातील मणिकरण येथे भूगर्भातील उष्णतेचा वापर करून ऊर्जा निर्मिती केली जाते. हे महत्वाचं आहे. जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकते. शहरातून टाकाऊ पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार होतात. या टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मिती करण्याचे प्रकल्प अनेक शहरातून सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहे. विद्युत निर्मिती बघूया. मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज असते तेव्हा वेगवेगळ्या ऊर्जा साधनाचा उपयोग करून विद्युत निर्मिती करणे सोयीचे असते. वीज निर्मितीसाठी पाणी, वारा, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व अणुऊर्जा यांचा वापर केला जातो. निर्मिती साधनावरून विजेचे जलविद्युत, औष्णिक विद्युत, अणुविद्युत, पवन विद्युत असे प्रकार करता येतात. जलविद्युत बघूया. जलविद्युत निर्मितीसाठी वर्षभर पाण्याचा भरपूर पुरवठा असावा लागतो. त्यासाठी नद्यांचे पाणी अडवून जलाशय तयार करतात. विद्युत निर्मितीसाठी पाणी वापरल्यानंतर त्यांचा पुन्हा वापर करता येतो. बघा हे महत्वाचं आहे. विद्युत निर्मितीसाठी पाणी वापरल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करता येतो. जलविद्युत वापरामुळे पर्यावरणाची हानी कमी होते. हे सुद्धा महत्वाचं असं देऊ शकते. बघा विद्युत निर्मितीसाठी पाणी वापरल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करता येतो. जलविद्युत वापरामुळे पर्यावरणाची हानी कमी होते. औष्णिक विद्युत बघूया. कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायूचा उपयोग करून औष्णिक विद्युत निर्माण करतात. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रे प्रामुख्याने कोळसा किंवा खनिज तेल क्षेत्राजवळ आढळतात. भारतात कोळशाचा वापर करून सर्वाधिक विद्युत निर्मिती केली जाते. हे महत्त्वाचं आहे. भारतात कोळशाचा वापर करून सर्वाधिक विद्युत निर्मिती केली जाते. अणुविद्युत बघूया. अणूचे विभाजन करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवता येते. बघा ऊर्जा कशी मिळवता येते. अणूचे विभाजन करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवता येते. यासाठी युरेनियम व थोरेनियम या खनिजाचा वापर होतो. हे सुद्धा विचारते. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यात अणुवीज
निर्मिती केंद्रे आहे. अणुपासून वीज निर्माण करणाऱ्या मोजके देशांपैकी भारत हा एक देश आहे. ऊर्जा साधनांचे संधारण, खनिज तेल, नैसर्गिक वायू व कोळसा या पारंपरिक ऊर्जा साधनांचे साठे मर्यादित आहेत. त्यामुळे या ऊर्जा साधनाचा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे. वाढते शहरीकरण, औद्योगिकरण यामुळे ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे. त्यासाठी पर्यायी व अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करणे गरजेचे आहे. ऊर्जेचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. विजेचा अनावश्यक वापर टाळून विजेची बचत करणे हे आपल्या सर्वांना सहज शक्य आहे. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पोलाद तयार करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? मॅग्नीजचा उपयोग होतो. पोलाद तयार करण्यासाठी मॅग्नीजचा उपयोग होतो. बॉक्साईटपासून हा धातू तयार केला जातो, ॲल्युमिनियम. हे महत्त्वाचं हे विचारले जाते. भूगर्भातील उष्णतेचा वापर करून या राज्यातील मणीकरण येथे ऊर्जा निर्माण करण्यात येते. कोणतं राज्य आहे? हिमाचल प्रदेश. हे महत्त्वाचा प्रश्न आहे. भूगर्भातील उष्णतेचा वापर करून हिमाचल प्रदेश राज्यातील मणीकरण येथे ऊर्जा निर्माण करण्यात येते. हे जोड्या लावामध्ये प्रश्न दिला आहे. लोहखनिज, तांबे, सोने उपयोग दिला आहे. वीज उपकरणे, फोटोग्राफी साहित्य, शेतीची अवजारे, दागिने तयार करणे. सोन्यापासून दागिने तयार करणं होते. शेतीची अवजारे, लोहखनिज आणि तांबे, वीज उपकरण. माहिती बघा. ऊर्जा साधनाचे संधारण, जलविद्युत, तांब्याचे उपयोग. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण एक आकृती दिली होती ती बघूया. या पाठामधली प्रमुख विद्युत निर्मिती केंद्रांची ही आकृती दिली आहे, बघूया. यात आपल्याला अणुविद्युत केंद्र महत्त्वाचं आहे. बघा, आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत केंद्र कुठे दिलं आहे? इथे बघा, हे तारापूर इथे दिलं आहे. हे एक महत्त्वाचं आहे. आणखी अणुविद्युत केंद्र कुठे आहे? इथे बघा, कल्पकम. हे सुद्धा किनाऱ्यावरच आहे. आणखी इथे एक आहे कैका. अणुविद्युत केंद्र महत्त्वाचे आहे कारण ते खूप कमी आहे म्हणून. इथे काकसपारा दिला आहे एक, आणि ते राणा प्रतापसागर. बघा, ही आकृती खूप महत्त्वाची आहे. नरोरा आहे इथे एक. या ठिकाणी हा पाठ संपतो. 15वा पाठ बघणार आहोत, लोकसंख्या व लोकजीवन. बघा, लोकसंख्या हे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा विचारलं आहे आणि भूगोलमध्ये सुद्धा. म्हणून एकच टॉपिक 2 विषयात विचारला आहे म्हणून महत्त्वाचा बनते. चला तर मग सुरुवात करूया. लोकसंख्या. भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतरच्या कालखंडात लोकसंख्येत सातत्याने वाढ झालेली दिसून येते. हे खूप महत्त्वाचं एखादी लाईन अशी देऊ शकते. भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतरच्या कालखंडात लोकसंख्येत सातत्याने वाढ झालेली दिसून येते. वाढ हे तुम्हाला माहीतच हवं. वैद्यकीय उपचाराच्या सुविधा, साथीच्या रोगाचे निर्मूलन, राहणीमानातील सुधारणा यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झालेले आहे. परंतु जन्माचे प्रमाण मात्र फारसे कमी झाले नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढलेली दिसते. हे खूप महत्त्वाचं आहे. हे विचारलं आहे. हे अर्थशास्त्रामध्ये आणि भूगोलमध्ये सुद्धा विचारलं आहे म्हणून महत्त्वाचं आहे. लोकसंख्येची वाढ होण्याची कारणे कोणते असा प्रश्न होता. तर बघा काय आहे. वैद्यकीय उपचाराच्या सुविधा, साथीच्या रोगाचे निर्मूलन, राहणीमानातील सुधारणा यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झालेले आहे. परंतु जन्माचे प्रमाण मात्र फारसे कमी झालेले नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढलेली दिसते. बघा, 2001च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 102,70,00,000 आहे. ही माहिती हवा. ही पुराणे पुस्तक आहे म्हणून यामध्ये पुराण्या गोष्टी दिलेल्या आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात 2रा क्रमांक लागतो. हे खूप पुराणे पुस्तक आहे म्हणून यात पुराणा डेटा दिलेला आहे, लक्ष ठेवा. देशाच्या काही भागात लोकसंख्या जास्त आहे तर काही भागात कमी आहे. नद्यांची सुपीक खोरी, चांगल्या हवामानाचे प्रदेश, सर्व सोयी सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी लोकवस्ती जास्त असते. बघा, लोकवस्ती कुठे जास्त असते? जिथे नद्यांची सुपीक खोरी, चांगल्या हवामानाचे प्रदेश, सर्व सोयी सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी लोकवस्ती जास्त असते. उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने अनेक लोक खेड्यातून शहरात येऊन राहतात. शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या ही जास्त असते. देशातील वाळवंटी प्रदेश, उंच पर्वतरांगांमधील दुर्गम प्रदेश अशा ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते. लोकसंख्या कमी कुठे आढळते? देशातील वाळवंटी प्रदेश, उंच पर्वतरांगांमधील दुर्गम प्रदेश अशा ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते. दर चौरस किमी क्षेत्रात सरासरी किती लोक राहतात याचे प्रमाण काढता येते. या प्रमाणास लोकसंख्येची घनता असे म्हणतात. बघा, लोकसंख्येची घनता कशाला म्हणतात? दर चौरस किमी क्षेत्रात सरासरी किती लोक राहतात याचे प्रमाण काढता येते. या प्रमाणास लोकसंख्येची घनता असे म्हणतात.
इथे बघा आपल्याला एक आकृती दिली आहे. हे अरबी समुद्र आहे बघा. हा बंगालचा उपसागर आहे. इथे दाट लोकसंख्येचा प्रदेश दिला आहे बघा. दाट लोकसंख्या कुठे आहे? केरळमध्ये आहे, तमिळनाडूमध्ये आहे, इकडे पश्चिम बंगालमध्ये आहे. समोर बघूया. इथे पंजाबमध्ये दिला आहे, हरियाणा आहे, उत्तर प्रदेशचा एरिया आहे, बिहार आहे. बघा ही आकृती, हा नकाशा तुम्ही रोज बघा. यावर खूप सारे प्रश्न सुटतील तुमचे. आपण समोर बघूया. मध्यम लोकसंख्येचा प्रदेश बघा. आपला महाराष्ट्र येतो मध्यम लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये. हे महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या. मध्यम लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये महाराष्ट्र येतो आपला. मध्यम लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये बघा गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश येते, ओडिसा येते. पूर्ण असा व्ही आकार बनतो बघा. समोर बघूया आपण. बघा आकृती 15.1 मध्ये भारतातील लोकसंख्येचे वितरण घनतेनुसार दाखवले आहे. आता आपण ही आकृती बघितली त्याबद्दल बोलत आहे. हे पश्चिम बंगाल हे सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे. हे खूप महत्वाचं आहे, माहीतच हवं. पश्चिम बंगाल हे सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे. सर्वात कमी लोकसंख्येची घनता अरुणाचल प्रदेशात आढळते. हे सुद्धा माहिती हवं. भारतात 72% लोक ग्रामीण भागात राहतात. तथापि नागरी लोकसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबई हे भारतातील सर्वात जास्त नागरी लोकसंख्येचे शहर आहे. हे सुद्धा माहिती हवं. मुंबई हे भारतातील सर्वात जास्त नागरी लोकसंख्येचे शहर आहे. भारतात स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे. देशाच्या जलद विकासासाठी देशातील नागरिक निरोगी, कार्यक्षम आणि शिक्षित असायला हवे. देशात साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे. केरळ राज्यात सर्वात जास्त साक्षरता आहे. बघा यावर खूप प्रश्न विचारले आहे, म्हणून लक्ष देऊन बघा. आपल्या देशात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. त्यामधून बरीचशी माहिती मिळते. या माहितीचा उपयोग नियोजनासाठी केला जातो. बघा या माहितीचा उपयोग काय आहे तर नियोजन. ही माहिती हवं. गेल्या काही दशकात आपल्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. बघा मृत्यूचे प्रमाण कमी का झाले आहे? वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे. त्या मानाने जन्माचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे लोकसंख्या वाढते. लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. ह्या समस्या सुद्धा विचारल्या आहे, म्हणून माहिती हवं तुम्हाला. लोकसंख्या वाढली तरी साधन संपत्तीमध्ये वाढ होत नाही. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीवर खूप ताण पडतो. याशिवाय नागरिकांना पुरवायच्या सेवांवर ताण पडतो. बघा सेवांवर ताण पडतो, साधन संपत्तीवर ताण पडतो. अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागतो. यातूनच कुपोषण, रोगराई अशा समस्या निर्माण होतो. यासाठी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करायचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. बघा इथे एक प्रश्न बनू शकतो. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न का केले जाते तर बघा कारण साधन संपत्तीवर ताण पडतो, सेवांवर ताण पडतो, अन्नधान्याचा तुटवडा, कुपोषण, रोगराई ह्या समस्या तुम्हाला माहिती हवं. यावर प्रश्न विचारले जातात. देशातील लोक ही सुद्धा देशाची संपत्ती आहे. तिचा योग्य वापर करून देशाचा विकास करता येतो. या संपत्तीचा जास्त लोकसंख्या किंवा कमी लोकसंख्या यांच्याशी संबंध नसतो, तर नागरिकांचे शिक्षण, कौशल्य व क्षमता यावरती अवलंबून असते. बघा या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो. देशाचा विकास कोणत्या घटकांवर अवलंबून असतो तर बघा नागरिकांचे शिक्षण, कौशल्य व क्षमता यावरती अवलंबून असते. जन्म प्रमाणावर नियंत्रण ठेवल्यास लोकसंख्या वाढीवर नियंत्रण राहील. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा बसेल. देशाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. लोकजीवन बघूया. भारतात प्राकृतिक रचना, हवामान यामध्ये बरीच विविधता आहे. त्यामुळे लोकजीवनातही विविधता आढळते. पोशाख, अन्न, घरे, व्यवसाय या बाबतीतही वेगवेगळ्या प्रदेशात विविधता दिसून येते. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश बघूया. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड हे थंड हवामानाचे प्रदेश आहे. या प्रदेशात घर बांधणीसाठी लाकडाचा उपयोग जास्त करतात. हिम घसरून जाण्यासाठी घराचे छप्पर तीव्र उताराचे असते. बघा जोड्या लाभांमध्ये येऊ शकते. लोक सर्व अंग झाकले जाईल असे जाड व उबदार कपडे वापरतात. भात, डाळ, रोटी, भाजी हे मुख्य अन्न आहे. लोक वर्णाने गोरे, देखणे, कष्टाळू आणि धडधाकट आहेत. शेती, फळबागायत, मेषपालन, विणकाम हे प्रमुख व्यवसाय आहे. हे लोक कलाकुसरीच्या कामात प्रवीण आहेत. बघा हे महत्वाचं आहे.
आणि हा शब्द सुद्धा येथील शाली व गालीचे भारताबाहेरील प्रसिद्ध आहे. बघा, हे सुद्धा माहिती हवं तुम्हाला. येथील शाली व गालीचे भारताबाहेरही प्रसिद्ध आहे. हा प्रदेश सृष्टी सौंदर्याने नटलेला असल्याने पर्यटन व्यवसायाला येथे महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वेकडील नागालँड, आसाम, मिझोराम, मणिपूर इत्यादी राज्यात खूप पाऊस पडतो. या भागात घरे उतरत्या छपराची असतात. मला जोड्या लावामध्ये विचारला आहे, तिथे पाऊस जास्त असतो, तिथे घरे उतरत्या छपराची असते. घरे जमिनीपासून उंचावर बांधली जाते. स्त्रिया सुती शालींचा वापर करतात. अंगात पोलकी जॅकेट घालून ओढणीप्रमाणे शाल पांघरतात. भात हे मुख्य अन्न आहे. त्याचबरोबर बांबूचे कोंब व अननसाची भाजी खातात. चहा हे आवडते पेय आहे. चहाच्या मळ्यात खाणीत काम करणे, शाली विणणे हे तेथील लोकांचे व्यवसाय आहे. तरी शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश बघूया. हिमालयातील नद्यांच्या गाळामुळे हा प्रदेश अत्यंत सुपीक बनला आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते. हे सुद्धा माहिती असावं. पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते. पश्चिमेकडे राजस्थानचा अपवाद सोडल्यास हा प्रदेश मानवी जीवनास अत्यंत अनुकूल आहे. इथे अपवाद दिला आहे बघा. पश्चिमेकडे राजस्थानचा अपवाद सोडल्यास हा प्रदेश मानवी जीवनास अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे भारतातील जास्त लोकसंख्या असलेला हा प्रदेश आहे. घरे मातीची व जाड भिंतीची असतात. घरांची छपरे सपाट असतात. पूर्वेकडील प्रदेशात घरांच्या शाकारणीसाठी नारळाच्या झावड्या व बांबू वापरतात. ही माहिती आपल्यासाठी महत्वाची नाही. समोर बघूया. ज्वारी, बाजरी, गहू, मका, भात, कडधान्य, डाळी अशा साधा आहार असतो. दूध व दुग्धजन्य पदार्थही असतात. स्वयंपाकासाठी तिळाचे अथवा मोहरीचे तेल वापरतात. शेती व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय आहे. हे महत्वाचं नाही आपल्यासाठी. पठारी प्रदेश बघूया. इतर प्राकृतिक विभागाच्या तुलनेने पठारी प्रदेशाचा विस्तार जास्त असल्याने नैसर्गिक परिस्थितीतील फरक जास्त आहे. त्यामुळे लोकजीवनातही विविधता दिसून येते. जास्त पर्जन्याच्या प्रदेशात उतरत्या छपराची कौलारू घरे असतात. हे जोड्या लावामध्ये विचारलं आहे आपल्याला. काही ठिकाणी छपरांसाठी बांबू व गवताचा वापर करतात. कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात मातीची, जाड भिंतींची व सपाट छपरांची घरे असतात. बघा, कमी पर्जन्य असेल तिथे सपाट छपरांची घरे असतात. साडी, चोळी, घागरा व ओढणी असा पोशाख स्त्रिया करतात. धोतर, सदरा, पागोटे किंवा टोपी असा पुरुषांचा पोशाख असतो. उन्हाळ्यात सुती कपडे व हिवाळ्यात उबदार कपडे वापरतात. यांच्या आहारात ज्वारी, बाजरी, गहू, कडधान्य, फळे, कंदमुळे, दूध व दुधाचे पदार्थ इत्यादी असतात. शेती हा प्रमुख व्यवसाय आहे व पशुपालन हा जोड व्यवसाय आहे. किनारी मैदानी प्रदेश बघूया आपण. बघा, पश्चिम किनारी प्रदेशात पाऊस जास्त पडतो. ही माहिती आहे आपल्याला. पश्चिम किनारी प्रदेशात पाऊस जास्त पडतो. पूर्व किनारी प्रदेशात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे आहे. जास्त पावसाच्या प्रदेशात घरे दगड, मातीची व उतरत्या छपराची असते. बघा, जास्त पावसाच्या प्रदेशात घरे कशी असते? उतरत्या छपराची. तसेच कुडाच्या भिंतीची व छपरांवर नारळाच्या झाडांनी शाकारणी केलेली घरेही बांधतात. हवामान उष्ण व दमट असल्याने सुती कपडे वापरतात. स्त्रिया साडी, चोळी व पुरुष धोतर, सदरा, लुंगी वापरतात. आहारात भात, नारळ, मासे यांचा समावेश असतो. अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी खोबरेल तेलाचा वापर करतात. फळबागायत, शेती, पशुपालन व मासेमारी हे प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय बेटे बघूया. अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह लक्षद्वीपच्या तुलनेने मोठा आहे. या बेटावर घनदाट वने आहेत. त्यांच्यातील काही बेटे पूर्णपणे निर्मनुष्य आहे, म्हणजे त्यावर मनुष्य नाही. अंदमान आणि निकोबार बेटांवर झारवा, सेंटिनेलीज, शॉपेन व ओंगे या आदिम जमाती आजही घनदाट अरण्यात राहतात. बघा, हे महत्वाचं आहे. कुठे लिहून ठेवा. बघा, आपल्यासाठी ही माहिती महत्वाची नाहीये. लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनदेवी बेटावर लोकवस्ती बरीच दाट आहे. घरे चुनखडक व प्रवाळ खडकांच्या भिंतीची असतात व त्यावर नारळाच्या झावड्या टाकून शाकारतात. हा प्रवाळ शब्द लक्षात राहू द्या. भात व मासे हे त्यांचे मुख्य अन्न आहे. हिंदी, तमिळ व मल्याळम भाषांमधून व्यवहार चालतात. हे सुद्धा लक्षात राहू द्या. हिंदी, तमिळ व मल्याळम भाषांमधून व्यवहार चालतात. सांस्कृतिक लोकजीवन बघूया. भारत हा प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेला एक देश आहे. भारतातील लोककला, सण, उत्सव यामधून प्राचीन सांस्कृतिक वारसा जपलेला आहे. संपूर्ण भारतात लोकसंगीत व लोकनृत्याची परंपरा व विविधता मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
आनंदाच्या प्रसंगी सणासुदीला गोडधोड जेवण करून सर्वांनी एकत्र येऊन नृत्य व गायन करणे ही परंपरा फार जुनी आहे. भारत शेतीप्रधान देश असल्याने आपले बहुतेक सण व उत्सव शेतात पीक तयार होण्याच्या वेळी साजरे केले जातात. बघा, हे लक्षात राहू द्या. भारत शेतीप्रधान देश असल्याने आपले बहुतेक सण व उत्सव शेतात पिके तयार होण्याच्या वेळी साजरे करण्यात येतात. महाराष्ट्रात दिवाळी, दक्षिणेत पोंगल, उत्तर प्रदेश बिहारमध्ये होळी, आसाममध्ये बिहू असे अनेक सण देशात साजरे केले जातात. अनेक संतांच्या वास्तव्याने भारतभूमी पावन झाली आहे. अनेक धर्माचे लोक भारतात सुखाने राहतात. या दोन आठवण ठेवा सण. एक आसाममध्ये बिहू हा विचारला आहे आणि दक्षिणेत पोंगल, हे लक्षात राहू द्या. काश्मीरी, पंजाबी, हिंदी, बंगाली, गुजराती, उडिया, मराठी, आसामी, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, तमिळ अशा अनेक भाषा बोलल्या जातात. याखेरीज दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या आदिवासींच्या भाषा वेगळ्या आहेत. ही सर्व विविधता आपल्याला या समृद्ध संपन्न अशा देशात आढळते. असे असूनही आसाममध्ये पुराचे संकट आले, ओडिसाला चक्रीवादळाचा तडाखा बसला, अंदमान निकोबार तमिळनाडूमध्ये सुनामीचा हाहाकार झाला, तर सर्व भारतीय जाती, धर्म, प्रांत, भाषा हे भेदभाव विसरून हम सब एक है म्हणून संकटाला सामोरे जातात. एवढी सांस्कृतिक व लोकजीवनातील विविधता असूनही भारतीयांमध्ये ऐक्याची भावना प्रबळ आहे. आपण भारतीय ही एकच श्रेष्ठ भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात ठसली आहे. ग्रामीण व नागरी जीवन बघूया. भारतातील सुमारे 72% लोक हे ग्रामीण भागात राहतात. नागरी भागात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण आता वाढू लागले आहे. शहरात रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात, त्यामुळे ग्रामीण भागाकडून शहरातील लोक स्थलांतरित करतात. नागरी व ग्रामीण भागातील लोकजीवनात बराच फरक दिसून येतो. ग्रामीण भागात लोकसंख्येची घनता कमी असते. बघा, इथे काय म्हणत आहे, ग्रामीण भागात लोकसंख्येची घनता कमी असते. वस्त्या त्यामानाने खूपच लहान असतात. बहुतांश लोकांचा शेती हा व्यवसाय असतो. शेतीशिवाय काही पूरक सेवा व्यवसाय देखील केला जातात. ग्रामीण भागातील व्यवसाय बहुधा निकटच्या परिसरात असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित असतात. शहरातील लोकांचे राहण्याचे व कामाचे ठिकाण यात अंतर असते. त्यामुळे मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई सारख्या महानगरात नागरी वाहतूक ही मोठी समस्या बनली आहे. राहण्याच्या जागा, पाणी पुरवठा, वाहतूक या पायाभूत सुविधांवर ताण पडतो. अन्नधान्य, भाजीपाला इत्यादीसाठी नागरी वस्तीतील लोकसंख्या ग्रामीण भागावर अवलंबून असते. नागरी भागात अनेक लोक स्थलांतर करून आलेले असतात. येथे विविध धर्माचे, जातीचे, भाषेचे लोक राहतात. जास्त लोकसंख्या, उदारीकरण, वाहतूक यामुळे येथे प्रदूषण समस्या गंभीर बनते. मग प्रदूषण समस्या गंभीर का बनते? जास्त लोकसंख्या, औद्योगिकरण, वाहतूक यामुळे येथे प्रदूषण समस्या गंभीर बनते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण प्रश्न बघूया. आपले सर्व उत्सव कोणत्या वेळी साजरे केले जातात? कोणकोणत्या प्रदेशात लोकवस्ती जास्त असते हे बघितले होते आपण. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरतात हे महत्वाचं नाही आपल्याला. मग जनगणना याबद्दल माहिती हवं, हे आपल्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे. भारतीय बेटावरील आदिम जमाती, पठारी प्रदेशातील लोकजीवन. बघा, जनगणनेबद्दल माहिती दिली आहे. जनगणना म्हणजे देशातील लोकांची किंवा नागरिकांची गणना करणे. हे काम आपल्या देशात दर 10 वर्षांनी केले जाते. सर्वात अलीकडची जनगणना 2001 साली झाली. पुढची जनगणना 2011 साली केली जाईल. 2001च्या जनगणनेनुसार आपल्या देशाची लोकसंख्या 1.2 कोटी इतकी आहे. जनगणना करताना वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय अशा अनेक गोष्टींची माहिती गोळा केली जाते. बघा, आपल्याला आणखी एक माहिती दिली आहे. बघा, आपण एखादा मोठा धबधबा पाहायला जातो. यात आपण केवळ उंचावरून पडणारे पाणी बघण्याचा आनंद घेतो. यात ना पाणी वापरतो ना ते कळशी भरून घेऊन जातो. त्याच पडणाऱ्या पाण्यातून वीज निर्माण केली जाते. तर त्या पाण्याचा सहभाग असेल, पण त्यामुळे पाणी कमी होत नाही किंवा खराब होत नाही. ते इतर कामांसाठी उपलब्ध असते. पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी किंवा वनस्पतीकडून वापरले जातं. हे पाणी कोणत्या इतर गोष्टीसाठी वापरता येत नाही. घरात किंवा उद्योगधंद्यातून वापरले जाणारे पाणी इतर गोष्टीसाठी उपलब्ध होत नाही, कारण त्यांची गुणवत्ता कमी झालेली असते, ते प्रदूषित असते. अशा कारणाने कोणत्याही साधन संपत्तीचा वापर वेगवेगळ्या स्तरावर केला जातो. या ठिकाणी हा पाठ 16वा पाठ बघत आहोत. भारत मानवी व्यवसाय. मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यवसाय करतो. या पाठात आपण शेती, खाणकाम, मासेमारी, पशुपालन या व्यवसायाची माहिती करून घेऊया. शेती बघूया. जमिनीची मशागत करून त्यामध्ये विविध पिकांचे उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेला शेती म्हणतात. बघा, शेती कशाला म्हणतात? जमिनीची मशागत करून त्यामध्ये विविध पिकांचे उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेला शेती म्हणतात. भारतात शेती हा एक
प्रमुख व्यवसाय असून त्यावर देशातील जवळपास 70% लोक अवलंबून आहे. यामुळे भारतास कृषीप्रधान देश म्हणतात. बघा, कृषीप्रधान देश का म्हणतात? कारण 70% लोक अवलंबून आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यावर विशेष लक्ष दिले गेले. जलसिंचन, सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करून उत्पादन वाढवण्यात आपण यशस्वी झालो. भारतातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीत जिरायती शेती म्हणतात. बघा, इथे जिरायती शेती म्हणजे काय हे दिलं आहे. काही पिकांना मात्र जास्त पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे त्यांना सिंचनाने पाणी पुरवठा करावा लागतो. सिंचनाच्या आधारे केल्या जाणाऱ्या शेतीस ओलिताची शेती म्हणतात. बघा, ओलिताची शेती कशाला म्हणतात? सिंचनाच्या आधारे केल्या जाणाऱ्या शेतीस ओलिताची शेती म्हणतात. भारतात शेतीचे 2 हंगाम आहेत. पावसाळ्यात केल्या जाणाऱ्या शेतीच्या हंगामास खरीप हंगाम असे म्हणतात. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना खरीपाची पिके म्हणतात. हिवाळ्यात जमिनीत काही काळ ओलावा टिकून राहतो, त्यावर पिके घेतली जातात. शेतीच्या या हंगामास रब्बी हंगाम असे म्हणतात. या काळात जी पिके घेतली जातात त्यांना रब्बीची पिके म्हणतात. याशिवाय उन्हाळ्यात जलसिंचनाच्या आधारे काही पिके घेतली जातात, त्यांना उन्हाळी पिके म्हणतात. खाद्यान्न पिके बघूया. भारतीय शेतीमध्ये खाद्यान्न पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी प्रमुख खाद्यान्न पिके आहे. तांदूळ बघूया. तांदूळ उत्पादनाच्या दृष्टीने भारत जगातील एक अग्रेसर देश आहे. भात हे भारतातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न आहे. हे तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही, हे विचारणार नाही आपल्याला, एक माहिती म्हणून आपण वाचून घेऊया. या पिकाच्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामान आणि सुमारे 1000 मिमी पावसाची आवश्यकता असते. याशिवाय कमी पावसाच्या प्रदेशात जलसिंचनाच्या आधारे हे पीक घेतले जातात. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार इत्यादी राज्यांमध्ये तांदळाचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जलसिंचनाच्या आधारे हे पीक घेतले जाते. ही माहिती महत्त्वाची नाही. गहू बघूया. तांदळाखालोखाल गहू हे देशातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. रब्बी हंगामात गव्हाचे पीक घेतले जाते. गव्हास पेरणीच्या वेळी कमी तापमानाची तर पीक तयार होताना जास्त तापमानाची आवश्यकता असते. सुमारे 750 मिमी पाऊस या पिकास उपयुक्त असते. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश इत्यादी प्रमुख गहू उत्पादक राज्य आहे. ज्वारी बघूया. ज्वारी उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. उत्पादन व पिकाखालील क्षेत्र या दृष्टीने ज्वारी हे देशातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. या पिकास मध्यम तापमान व सुमारे 500 मिमी व त्यापेक्षा अधिक पाऊस उपयुक्त ठरतो. हे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश ही प्रमुख ज्वारी उत्पादक राज्य आहे. व्यापारी पिके बघूया. काही पिकांचे उत्पादन केवळ व्यापारी दृष्टिकोनातून घेतले जाते. ही पिके प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. ऊस, कापूस, चहा, कॉफी इत्यादी प्रमुख व्यापारी पिके आहे. ऊसापासून साखर, गूळ, खांडसरी ही उत्पादने मिळतात. या पिकाच्या वाढीचा कालावधी मोठा असतो. ऊसाला जास्त तापमान व सुमारे 1200 मिमी पाऊस उपयुक्त ठरतो. कमी पावसाच्या प्रदेशात जलसिंचनाच्या आधारे हे पीक घेतले जाते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश इत्यादी प्रमुख ऊस उत्पादक राज्य आहे. कापूस बघूया. कापडाची निर्मिती कापसापासून होते. जास्त तापमान व सुमारे 1000 मिमी पाऊस या पिकास मानवतो. पिकाची वाढ होऊन कापसाची बोंडे वेचणीस तयार होण्याच्या काळात कोरडे हवामान व स्वच्छ सूर्यप्रकाश असावा लागतो. कापूस उत्पादनामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब ही राज्य प्रमुख आहे. चहा बघूया. चहाची खुडलेली पाने वाढवून त्यावर प्रक्रिया करून चहा तयार करतात. चहाच्या उत्पादनास उबदार हवामान व सुमारे 1500 मिमी पाऊस उपयुक्त ठरतो. चहाच्या कोवड्या पाण्याच्या वाढीसाठी मृदेतील ओलाव्याची गरज असते. डोंगर उताराची पाण्याचा निचरा होणारी मृदा या पिकास अनुकूल असते. चहाच्या मळ्यात कामासाठी मोठ्या प्रमाणात कुशल कामगाराची आवश्यकता असते. आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ इत्यादी प्रमुख चहा उत्पादक राज्य आहे. बघा, हे प्रमुख चहा उत्पादक राज्य माहिती असू द्या. आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू व केरळ. भुईमूग बघूया आपण. या पिकाचा मुख्य उपयोग खाद्यतेल निर्मितीसाठी होतो. या पिकास उष्ण व कोरडे हवा आणि सुमारे 500 मिमी पावसाची आवश्यकता असते. खरीप हंगामात हे पीक घेतले जाते. जलसिंचनाच्या आधारे उन्हाळ्यातही हे पीक घेतले जाते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश इत्यादी प्रमुख भुईमूग उत्पादक राज्य आहे. भुईमुगाप्रमाणे
इतर काही पिकांपासून सुद्धा खाद्यतेल काढले जाते. अशा पिकांना गळीताची पिके म्हणतात. बघा, गळीताची पिके कशाला म्हणतात हे दिलं आहे इथे. तीळ, करडई, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादी गळीताची पिके आहे. आंबा, केळी, सफरचंद, संत्री, द्राक्ष इत्यादी भारतातील महत्त्वपूर्ण फळबाग पिके आहे. अनेक राज्यातून फळबाग पिके घेतली जाते. औषध वनस्पती, फुलशेती, भाजीपाला शेती यांचा प्रसारही भारतात मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. खाणकाम बघूया आपण. भूगर्भात अनेक प्रकारची खनिजे असतात. भूपृष्ठावरून तसेच भूकवचातून खनिजे काढण्याचे काम खाणकाम म्हणून ओळखले जाते. बघा, भूपृष्ठावरून तसेच भूकवचातून खनिजे काढण्याचे काम खाणकाम म्हणून ओळखले जाते. भारतातील छोट्या नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. हे खूप महत्त्वाचं आहे. भारतातील छोट्या नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. तेथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोबरा भागात कोळसा खणून काढला जातो. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हा शब्द आठवण ठेवा. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोबरा भागात कोळसा खणून काढला जातो. कर्नाटकातील कोलार भागात सोन्याच्या खाणी आहे. हे सुद्धा जोड्या लावामध्ये आपल्याला विचारले जाऊ शकते, लक्षात ठेवा. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळील अरबी समुद्रात मुंबई हाय, गुजरातमध्ये अंकलेश्वर, कलोल, कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. गुजरातमध्ये अंकलेश्वर, कलोल, कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहे. समोर बघूया. राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशात कडप्पा या दगडांच्या खाणी आहेत. हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. बांधकाम, रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खडी लागते. खाणीतून दगड काढून खडी केंद्रामध्ये खडी तयार केली जाते. मासेमारी बघूया. समुद्र, नद्या, तलाव, सरोवरे इत्यादी जलाशयामध्ये मासेमारी व्यवसाय केला जातो. अन्नाशिवाय माशांपासून तेल, खते, औषधे व इतर अनेक पदार्थ तयार केले जातात. मासेमारी हा भारतातील एक महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो. मासेमारीचे गोड्या पाण्यातील मासेमारी व खाऱ्या पाण्यातील मासेमारी किंवा सागरी मासेमारी असे दोन प्रकार केले जातात. नद्या, तलाव, सरोवरे इत्यादीमध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय चालतो. दक्षिण भारताच्या पश्चिमेस व पूर्वेस मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. किनाऱ्यालगत आणि खोल समुद्रात सागरी मासेमारी चालते. सागरी मासेमारी गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा व पश्चिम बंगाल या किनारी राज्यात तसेच समुद्रातील बेटांच्या आसपास केली जाते. भारतात प्रामुख्याने शार्क, सार्डिन, बांगडा, पापलेट इत्यादी जातीचे मासे सापडतात. आपण पशुपालन बघूया आता. प्राण्यांपासून मानवास दूध, मांस, कातडी, हाडे, लोकर इत्यादी उत्पादने मिळतात. ओझे वाहून नेण्यासाठी, शेतीत कामे करण्यासाठी आणि इतर कामांसाठी प्राण्यांचा उपयोग होतो. भारतात व्यापारी तत्वावर पशुपालन व्यवसाय फारसा केला जात नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये शेळ्या, मेंढ्या पाळतात. गुजरात, राजस्थान मध्ये गाय, बैल, मेंढ्या व उंट पाळतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने पश्चिम भागात शेळ्या, मेंढ्यांचे पालन केले जाते. तामिळनाडू राज्यात तोडा जमातीचे लोक म्हशी पाळतात. हे महत्त्वाचं आहे. तामिळनाडू राज्यातील तोडा जमातीचे लोक म्हशी पाळतात. हे जोडा लावामध्ये विचारले जाऊ शकते. आपण यावरचे प्रश्न बघूया. हा पाठ इथे संपतो. भारतातील रिकामी जागा पठार खनिजांचे पठार म्हणून ओळखले जाते. बघा, छोटा नागपूरचे पठार भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जाते. दुसरा प्रश्न, पाण्याचा निचरा होणारी मृदा पिकास अनुकूल आहे. तिसरा प्रश्न, भारतातील शेतीचे हे हंगाम आहे. खरीप व रब्बी हे हंगाम आहे. प्रश्न बघा, खाणकाम म्हणजे काय? प्राण्यांपासून मानवास कोणकोणती उत्पादने मिळतात हे महत्त्वाचं नाही. गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय कोणकोणत्या राज्यात चालतो हे सुद्धा महत्त्वाचं नाही. भारतास कृषीप्रधान देश का म्हणतात? गव्हाच्या पिकासाठी कोणत्या हवामानाची आवश्यकता असते? भारतात कोणकोणत्या राज्यात प्रामुख्याने पशुपालन केले जाते? कापूस पिकाविषयी सविस्तर माहिती लिहा. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पाठाची माहिती घेऊन. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करून मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.